तुम्हाला हे माहिती आहे का, की भाज्या विना माती तुमच्या टेरेसवर सुद्धा तुम्ही उगवू शकता आणि त्या उगवता येतात. पण याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्हाला ही आयडिया नेमकी कशी सुचली? जेव्हा कोरोनाचं लॉकडाऊन होतं, हं. तेव्हा मी आणि आपल्या कंपनीचे दुसरे डिरेक्टर हां. रविराज, आम्ही दोघं सुद्धा अशी काही एक आयडिया शोधत होतो, की ज्याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुली बिझनेस रन करू शकतो. शेती हा असा विषय आहे, की ज्याला आत्ता आणि भविष्यकाळात सुद्धा खूप स्कोप आहे. ग्रीन वॉरियरच्या माध्यमातून कोणते हे जे प्रॉडक्ट दिले जातात किंवा ज्या पद्धतीनं विना माती शेती केली जाते, ती हायड्रोपोनिक आहे की एरोपोनिक आहे? आपण त्याला बेसिकली दोन्ही सुद्धा म्हणू शकतो. अच्छा. कारण हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविना शेती. तर एरोपोनिक्समध्ये काय होतं, की आपण म्हणू शकतो, की हायड्रोपोनिक्सपेक्षा एरोपोनिक्स स्लाइटली ॲडव्हान्स आहे. मग याच्यामध्ये विजेची आवश्यकता असते का? हो, कारण तो जे टायमर दिलेलं असतं, हं, हं. की त्या टायमरद्वारे हे जी पूर्ण प्रोसेस आहे, ती ऑटोमेट केली जाते. आपलं जे प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये खाली एक टँक असतो. तर त्या हं. टँकमध्ये मोटर ठेवलेली असते आणि ते मोटरद्वारे ते पाणी बॉटमपासून टॉपपर्यंत फ्लो केलं जातं अच्छा. आणि तिथून ते डायरेक्टली त्या प्लांटच्या रूट्सवरती पडतं. याच्यामध्ये पोषक तत्व जास्त कशामध्ये आहेत? म्हणजे शेतीमधून जास्त मिळतात का मग हे जे एरोपोनिक किंवा हायड्रोपोनिक आहे त्याच्यातून मिळतात? ऑब्व्हियसली हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्समधून मिळतात. तर जी आपली पारंपरिक शेती आहे, हं. त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा खूप जास्त वापर केला जातो हं, आणि हं. त्याच्यामुळे जी जमिनीची सुपीकता आहे, ती हं. दिवसेंदिवस घटत चाललेली हां. आहे. बाकीच्या कंट्रीजमध्ये जसं US आहे, इस्रायल आहे, हं, हे हं. देश त्याच्यामध्ये अग्रेसर आहेत. अच्छा. तर तिथले जे शेतकरी आहेत, हं, ते हं. कमी जागेमध्ये ही शेती करून भरघोस पीक घेत आहेत. ओके. पण भारतामध्ये ह्याची जनजागृती खूप कमी आहे. IITने एक केस कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केली होती. तर मग तिथे मी हे हायड्रोपोनिक्स हे जे व्हर्टिकल टॉवरची संकल्पना आहे, ती प्रेझेंट केली अच्छा. आणि मला सुदैवाने तिथे पूर्ण भारतामधून फर्स्ट प्राइज मिळालं. ओह! ग्रेट. फक्त भारतामध्ये नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा तुम्ही सेल करताय. हो, आपण मोर दॅन 18 कंट्रीजमध्ये आतापर्यंत हे प्रॉडक्ट सेल केलेलं आहे. एका गुंठ्यामध्ये जर तुम्ही टॉवर लावला, हं. तर 75 ते 80 टॉवर तिथे आरामात बसतात. अच्छा. तर तुम्ही 4,500 झाडं आरामात तेवढ्या जागेमध्ये उगवताय. हं. मग तुम्हाला अगदीच कशाला ते 1 एकर, 2 एकरचा खर्च करायचा आहे. कोणताही बिझनेस करू इच्छित आहेत, स्टार्टअप सुरू करू इच्छित आहेत, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? तर कसं आहे ना, हे जे बिझनेसचं क्षेत्र आहे ना, ते हां. खूप जास्त फॅसिनेटिंग जरी बाहेरून आपल्याला वाटत असलं, तर आतमधून ते तितकंसं नाहीये. हं. मेहनतीला पर्याय नाहीये. तुम्हाला तुमचं स्वतःचं जे अंतिम ध्येय आहे, ते माहिती असायला पाहिजे. स्वतःच्या ध्येयावरती नक्कीच जर विश्वास ठेवला, तर तुम्ही 100% यशस्वी होणार. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील मराठी तरुणांना प्रोत्साहित करण्याचा अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण वेगवेगळे स्टार्टअपचे फाउंडर असतील किंवा एक्सपर्ट असतील त्यांच्यासोबत चर्चा करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेजीज म्हणजेच भाज्या उगवण्यासाठी एक चांगलं शेत लागतं, भरपूर पाऊस लागतो आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करावी लागते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की भाज्या विना माती तुमच्या टेरेसवर सुद्धा तुम्ही उगवू शकता आणि त्या उगवता येतात. हीच भविष्यातील शहरी शेतीचा विचार करून एक स्टार्टअप सुरू झाला आहे आणि या स्टार्टअपच्या माध्यमातून तुमच्या टेरेसवर विना माती तुम्ही कशा पद्धतीनं भाज्या उगवू शकता, तुम्ही तुमच्या अनुसार त्याच्यामध्ये जे काही पोषक तत्व आहेत ते ॲड करू शकतात. या सगळ्यांचं एज्युकेशन दिलं जातं असं म्हणता येईल आणि त्याचबरोबर हे प्रोडक्ट विकले सुद्धा जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याला पसंतीही मिळताना दिसून येते. या स्टार्टअपचं नाव आहे ग्रीन वॉरियर्स आणि या स्टार्टअपच्या माध्यमातून हे जे प्रॉडक्ट आहे ते विकले जात आहेत. हे प्रॉडक्ट नेमकं काय आहे? कशा पद्धतीनं विना माती भाज्या पिकवता येतात आणि त्याचबरोबर त्यासाठी नेमकं काय-काय लागतं? या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत ग्रीन वॉरियर्सच्या सीईओ आणि को-फाउंडर दीप्ती शेलार यांच्यासोबत. तुमचं खूप-खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर दीप्ती शेलार या को-फाउंडर आहेतच आणि त्याचबरोबर त्यांना खोल नॉलेज आहे या स्टार्टअपचं असं म्हणता येईल. खरं तर महाराष्ट्र शासनानं सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि टॉप 100 स्टार्टअपमध्ये याची नोंद झालेली आहे असं या ठिकाणी आपण बघतोय. कारण खूप कमी स्टार्टअप आहे ज्यांची दखल सरकारकडून घेतली जाते आणि ते यशस्वी सुद्धा होतात. त्यापैकी एक ग्रीन वॉरियरचं हे स्टार्टअप आहे आणि मला एक विचारायला आवडेल सुरुवातीला कारण आपण बघतो की
भारत अशी एक भूमी आहे, की ज्या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जमीन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग अशामध्ये हे जे ग्रीन वॉरियर्स आहे, हे स्टार्टअप कसं वेगळं आहे किंवा विना माती शेती उगवण्याची ही जी कल्पना आहे, ती कशी वेगळी आहे? तर ही विना मातीची जी शेती आहे, हे आपल्याला खूप वेगळी संकल्पना वाटते. बऱ्याच लोकांना हे माहिती सुद्धा नाहीये. कारण बिना मातीची शेती कशी काय पॉसिबल आहे? एक्झॅक्टली. कारण आपण बघतो, की कोणतंही झाड उगण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. एक असतं पाणी, दुसरं असतं सूर्यप्रकाश आणि तिसरं असतं माती. हं, हं. माती का आवश्यक असते? कारण ते जे झाड असतं, ते त्या मातीमधून त्याला आवश्यक असणारे एन-पी-के आणि मायक्रोन्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करतं. हं, हं. करेक्ट? ज्याला आपण प्लांट फूड म्हणतो. तर मग हायड्रोपोनिक्स म्हणजे काय एक्झॅक्टली? हां, हां. तर हायड्रोपोनिक्स म्हणजे पाण्यावरची शेती आणि अच्छा. एरोपोनिक्स म्हणजे हवा आणि पाणी या दोन्हीच्या संमिश्रणातून केली जाणारी शेती. ओके. येस. मग ग्रीन वॉरियरच्या माध्यमातून कोणते हे जे प्रॉडक्ट दिले जातात किंवा ज्या पद्धतीनं बिना माती शेती केली जाते, ती हायड्रोपोनिक आहे की एरोपोनिक आहे? आपण त्याला बेसिकली दोन्ही सुद्धा म्हणू शकतो. अच्छा. कारण हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविना शेती. हं, करेक्ट? हं. तर मग पाण्यावरती केली जाणारी शेती. अच्छा. तर हायड्रोपोनिक्समध्ये काय होतं, की जे रूट्स असतात हां. प्लांटचे ते पूर्णपणे पाण्यामध्ये सबमर्ज झालेले असतात. हां, हां. करेक्ट? तर एरोपोनिक्समध्ये काय होतं, की आपण म्हणू शकतो, की हायड्रोपोनिक्सपेक्षा एरोपोनिक्स स्लाइटली ॲडव्हान्स आहे. अच्छा. दोन्हीमध्ये सुद्धा 90% पाण्याची बचत होते. हां, हां. स्लाइटली एरोपोनिक्समध्ये ती जास्त होते. कारण इथे काय होतं, की म्हणजे आपलं जे प्रॉडक्ट असतं त्याच्यासोबत आपण एक टायमर देतो. हं, हं. तर टायमरनी ऑटोमॅटिकली त्या झाडाला फक्त दिवसातून 24 तासामधून 3च तास पाणी दिलं जातं. अच्छा. आणि बाकीच्या वेळी ते रूट असतात ते ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करतात ओके. हवेमधून. ते ओके. हवेमध्ये सबमर्ज असतात. हं, हं, हं. ओके. तर त्याच्यामुळे एरोपोनिक्समध्ये जी पाण्याची बचत आहे ती 90% होते ट्रॅडिशनल फार्मिंगपेक्षा. हं, हं, हं. तर आपण ह्याला दोन्ही सुद्धा म्हणू शकतो हायड्रोपोनिक्स किंवा एरोपोनिक्स. अच्छा. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, की याच्यामध्ये पाणीही कमी लागतं, एकतर माती तर नाहीच आहे आणि करेक्ट. पाणीसुद्धा कमी लागतं येस. आणि फक्त ऑक्सिजनवर किंवा थोड्याफार पाण्यावर ही जी शेती आहे किंवा हे जे वेजीज आहेत ते ग्रो होत असतात. मग याच्यामध्ये विजेची आवश्यकता असते का? म्हणजे हे जे तुमचं प्रॉडक्ट आहे ते कसं चालतं मग? कसं काम करतं? ओके. तर हे कसं वेगळं आहे ट्रॅडिशनल फार्मिंगपेक्षा तर हे पाण्यावरती होते शेती. हां, हां. पण पाण्यामध्ये जे त्या प्लांटला आवश्यक पोषक तत्व असतात, एन-पी-के, मायक्रोन्यूट्रिएंट ते आपण त्या पाण्याद्वारे त्या झाडाला मिळतात. हं, हं. ठीक आहे. तर मग आपलं जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये खाली एक टँक असतो. तर त्या हं, हं. टँकमध्ये मोटर ठेवलेली असते आणि ते मोटरद्वारे ते पाणी बॉटमपासून टॉपपर्यंत फ्लो केलं जातं आणि अच्छा. तिथून ते डायरेक्टली त्या प्लांटच्या रूट्सवरती पडतं. हं, हं, हं. तर ओके. त्याच्यामधून ते जे पोषक तत्व असतात ते ॲब्झॉर्ब करतं त्या पाण्यामधून. ऑलराइट. हां आणि विजेची आवश्यकता लागते का? तर हो. कारण तो जे टायमर दिलेलं असतं, हं, हं. की त्या टायमरद्वारे हे जी पूर्ण प्रोसेस आहे ती ऑटोमेट केली जाते. म्हणजे पंपचं ऑन आणि ऑफ होणं. ओके, करेक्ट. ओके. तर मग ते टायमर चालण्यासाठी आपल्याला विजेची आवश्यकता असते. म्हणजे हे मग 24 तास ऑन ठेवावं लागतं? नाही. हं. तर आपल्याला तो टायमर सेट करायचा असतो. तर ओके. तो अशा पद्धतीने सेट करतो आपण, की प्रत्येक 2 तासांनी 15 मिनिट त्या झाडाला पाणी मिळेल. हं, हं, हं. मग तेव्हाच फक्त मोटर ऑन होणार आणि त्याच्यानंतर 15 मिनिट झाले की ती बंद होणार. तर मग एंटायरली 24 तासामध्ये फक्त 3च तास ती मोटर ऑन असते. अच्छा. आणि आपला जो पंप आहे, हं, जो हं. आपण आता जर आपण घरगुती साठी आपण जो प्रॉडक्ट देतो, हां, जो हां. आपला एरोपोनिक स्टोव्हर आहे, हां, हां. तर त्याच्यामध्ये काय असतं की जो पंप आपण यूज करतो, तो हं, 18 हं. वॅटचा असतो. म्हणजे पंपची कपॅसिटी खूपच कमी आहे. तर जर आपण एका टॉवरसाठी जर विजेची आपण कॅल्क्युलेशन केलं, तर फक्त तुमचं जे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे, ते फक्त आणि फक्त 1.5 ते 2 युनिट पर मंथ असतं. आणि ओह! त्याच्यामुळे अच्छा. तुम्हाला येणारा जो विजेचा खर्च आहे, तो हां, हां. फक्त ₹10 ते ₹12 अच्छा. पर महिना. वाह! वाह! म्हणजे येस. एकूणच असं म्हणता येईल, की ज्या पद्धतीनं आपण शेतीमध्ये जेव्हा सॉईल सोबत शेती करतो, माती सोबत आपल्या शेतीमध्ये शेती करतो, त्यावेळेला 2 वेळेला पाणी किंबहुना काही दिवसातून एकदा पाणी दिलं जातं. करेक्ट, त्या पद्धतीनं दिवसभरातून तुम्ही जसं सांगताय, त्यानुसार टायमर सेट केल्यानंतर फक्त त्याच वेळेला ही वीज वापरली जाते. त्यामुळं विजेचा सुद्धा वापर कमी होतोय. करेक्ट. पण याच्यामध्ये एक पोषक तत्वाचं तसं सुरुवातीला तर मी सांगितलेलं आहे. मात्र जे शेतीमध्ये मातीमध्ये उगणारी भाजी आहे आणि एरोपोनिक असेल किंवा हायड्रोपोनिकमध्ये उगणारी ही जी भाजी, याच्यामध्ये पोषक तत्व अ, अ, जास्त कशामध्ये आहेत? म्हणजे शेतीमधून जास्त मिळतात का मग हे जे एरोपोनिक किंवा हायड्रोपोनिक आहे त्याच्यातून मिळतात?
ऑब्व्हियसली हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्समधून मिळतात. कारण काय होतंय, की आत्ता जी आपली पारंपरिक शेती आहे, हं, हं. त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा खूप जास्त वापर केला जातो हं, आणि हं. त्याच्यामुळे जी जमिनीची सुपीकता आहे, ती हं, हं. दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. हां, हां. त्यामुळे झाडाला जेवढे पोषक तत्व पाहिजेत, तेवढे ते पटकन आपल्याला मातीमधून मिळत नाहीत. हं, हं. मग इथं काय होतं, की हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्समध्ये आपण तेवढेच पोषक तत्व देतो, जेवढे झाडाला आवश्यक आहेत. मग हे कसे ॲड केले जातात? म्हणजे पोषक तत्व कसे ॲड केले जातात? आपण त्यांना एक पावडर फॉर्मॅटमध्ये देतो. त्यांना ते म्हणजे डायल्यूट करायचे असतात 1-1 लिटरच्या बॉटलमध्ये हं, हं. आणि त्यानंतर त्यांना 100 एम-एल त्या पाण्यामध्ये टाकायचं असतं टँकमध्ये ओके. आणि मग जेवढे झाडाला हं. हवंय तेवढंच आपण टी-डी-एस मेंटेन करतो. ऑलराइट. तर येस. हे किती म्हणजे महिन्याभरातून किती दिवस द्यावे लागतात? किती वेळा द्यावे लागतात? याचं काही मोजमाप आहे? येस, म्हणजे जर आपण आपला जो 40 नोवा प्लांटर आहे, हां, हां. त्याचं जर उदाहरण घेतलं, तर त्याचा खालचा जो बॉटमचा बेस आहे, जो टँक आहे, तो 60 लिटरचा आहे. मग एकदा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी फिल केलं आणि हं. फक्त त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट टाकले, हं, हं. तर मग ते 15 दिवस ते प्लांट आहेत ते अब्झॉर्ब करतात ते पाणी आणि मग दिवसेंदिवस मग ती पाण्याची लेव्हल आहे ती कमी होत जाते. मग 15 दिवसानंतर फक्त तुम्हाला परत एकदा पाणी टॉप आणि त्याच्यामध्ये ते पोषक तत्व टाकायचे आहेत. तर अच्छा. मेंटेनन्स खूपच कमी आहे. हं, हं, म्हणजे हं. जर अगदी तुम्ही बघाल, तर आपण नॉर्मल जर गार्डनिंग करतोय तुमच्या गॅलरीमध्ये, हं, हं. तर तेव्हा तुम्हाला असं होतं, की तुम्ही गावाला गेलाय. तर ते झाडं मरून जातात जेव्हा तुम्ही परत येता. हो. कारण त्यांना तेवढं पाणीच मिळत नाही. एक्झॅक्टली. पण ह्याच्यामध्ये तर पूर्ण ऑटोमॅटिक सिस्टम आहे. तुम्ही अच्छा. 15 दिवस जरी गावाला गेला, तरी त्याला हं. ते पाणी मिळतच राहणार आहे. आणि जेवढं लागतं तेवढंच पाणी मिळणार. जास्त करेक्ट. पाणी सुद्धा मिळणार नाहीये. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे झाडं मरण्याचा प्रश्नच येणार नाही कारण आपण ते टायमर सेट केलेलं असेल. एक्झॅक्टली. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न मला पडतोय तो म्हणजे मग हे एवढं ज्या पद्धतीनं ही प्रोसेस होतीये त्यानुसार विदाऊट सॉइल उगणारी ही जी भाजी आहे ती जास्त महाग असते? म्हणजे जर आपण बाजारातून विकत घ्यायचं म्हटलं तर? येस. कारण त्याच्यामध्ये जी पोषक तत्व आहेत, जी हां, न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहे, ती ट्रॅडिशनल फार्मिंगने उगलेल्या भाज्यांच्या पेक्षा निश्चितच जास्त आहे. हां. आणि ह्याच्यामध्ये वाढणारा वेगसुद्धा एक 10 ते 15% जास्तच असतो अच्छा, म्हणजे ट्रॅडिशनल जो फार्मिंगपेक्षा. अच्छा, म्हणजे आपण पारंपरिक शेतीमध्ये समजा एखादी भाजी 15 दिवसात उगत असेल किंवा 1 महिन्यामध्ये उगत असेल, तर ती इथे किती दिवसात उगू शकते किंवा मोठी होऊ शकते? जर इकडे जर हं. 30 दिवस लागत असतील, तर इकडे आपल्याला एक 27 ते 26 दिवसामध्येच तेवढं प्रोडक्शन येऊन जाणार. म्हणजे अच्छा. 10 ते 15% ह्याचा वेग जास्त आहे. हं, हं, हं. म्हणजे तर मग एखाद्या निश्चितच आणि क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे ट्रॅडिशनल फार्मिंगपेक्षा हां, हां, आणि हां. त्याचं अर्थातच उत्तर आहे की पोषक तत्वे. हां, म्हणजे आता समजा कोथिंबीरीचं आपण उदाहरण घेऊयात. कोथिंबीरीला 30 दिवस किंवा 35 दिवस लागत असतील वाढण्यासाठी, तर इथे किती दिवसांमध्ये ते वाढू शकतं? आधी आपल्याला जर्मिनेशन करायचं हं, असतं. हं. तर जर्मिनेशनचा पिरियड एक 12 ते 13 दिवसांचा असतो हं. आणि त्याच्यानंतर आपण त्याला टॉवरमध्ये ट्रान्सफर करतो. अच्छा. आणि जेव्हा आपण टॉवरमध्ये ट्रान्सफर केलं, की एक 20 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण कोथिंबीर मिळून जाते. हं, हं, हं. तर हे तर आपण म्हणजे ऑपरेशन नेमकं कसं होतंय ते जाणून घेतलंय. पण याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्हाला ही आयडिया नेमकी कशी सुचली? ओके. खूपच चांगला क्वेशन विचारलेला आहे तुम्ही. हं, तर ॲक्चुअली काय झालं, की अ, जेव्हा कोरोनाचं लॉकडाऊन होतं, हं. तेव्हा मी आणि आपल्या कंपनीचे दुसरे डिरेक्टर हां. रविराज, आम्ही दोघं सुद्धा अशी काही एक आयडिया शोधत होतो, की ज्याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुली बिझनेस रन करू शकतो. अच्छा. मग तेव्हा असं लक्षात आलं, की शेती हा असा विषय आहे, की ज्याला आत्ता आणि भविष्यकाळात सुद्धा खूप स्कोप आहे. हं, हं, हं. कारण शेती ही तर काळाची गरज आहे. हो. करेक्ट. हं. अन्नधान्य, भाजीपाला या गोष्टी तर लागणारच आहेत. खरंय. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं, की चला शेतीमध्ये आपण काहीतरी करायचंय. हं, हं. मग त्याच्यानंतर आम्ही असं शोधायला लागलो, की असे कोणते प्रॉब्लेम आहेत, ज्यात शेतकरी त्रस्त आहेत. हं, हं. ठीक आहे. हां. कारण जेवढे एफर्ट शेतकरी त्याच्या शेतामध्ये देतोय, तेवढा हं. आउटकम तर मिळत नाहीये. खरंय. करेक्ट. हं. तर मग आम्हाला असं लक्षात आलं, की हायड्रोपोनिक्स ही अशी एक संकल्पना आहे, जी म्हणजे बाकीच्या कंट्रीजमध्ये जसं US आहे, इस्राईल आहे, हं, हे हं. देश त्याच्यामध्ये अग्रेसर आहेत. अच्छा. तर तिथले जे शेतकरी आहेत, हं, ते हं. कमी जागेमध्ये ही शेती करून भरघोस पीक घेत आहेत. ओके. पण भारतामध्ये ह्याची जनजागृती खूप कमी आहे. हं, हं, हं. मग आम्ही विचार केला, की जर आपण हायड्रोपोनिक्स या कन्सेप्टवरती जर असं कोणतं प्रॉडक्ट आणलं, तर खरंच हे भारतातील लोकांसाठी एक वरदान ठरेल. हं, हं. मग इथून ही सुरुवात झाली. अच्छा. येस. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही आयडिया ही आली स्टार्टअपची. म्हणजे स्टार्टअप सुरू करण्यासाठी एक आयडिया ही महत्त्वाची असते, पण त्याचबरोबर त्याच्यावर आर-एन-डी करणं, त्याचा अभ्यास करणं, सखोल अभ्यास करून मग त्याच्यानंतर ते प्रत्यक्षात उतरवणं, एक्झिक्यूट करणं ही एक पुढची प्रक्रिया असते. तर ही आयडिया आल्यानंतर मग पुढे तुम्ही काय केलं नेमकं? म्हणजे डायरेक्ट सुरू केलं हे स्टार्टअप का त्याच्यासाठी आणखी काही काम केलं?
नाही त्याच्यासाठी तर बरेच काम केलं. हां. कारण ही संकल्पना आमच्यासाठी सुद्धा नवीन होती. हं, हं. करेक्ट. तर मग मार्केट रिसर्च तर करून झाला होता. हां, हां. जी कोणताही बिझनेस सुरू करण्यासाठी खूप महत्त्वाची स्टेप आपण म्हणतो, हो, मार्केट खरंय, रिसर्च. खरंय. करेक्ट. हं. तर मग आता नंतरचा पार्ट होता आर-एन-डीचा. हां, हां. मग कोरोनाच्या काळामध्ये आम्ही काय केलं, की हॉरिझॉन्टलच्या पी-व्ही-सी पाईप्स बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतात. अच्छा. त्याला आम्ही स्वतः ड्रिल केले, मी आणि रविराजने. ओके. आणि त्यावेळी माझ्या फॅमिलीचा किंवा रविराजच्या फॅमिलीचा खूप जास्त सपोर्ट होता. हं, हं, हं. म्हणजे त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्या आई-पप्पांनी स्वतः त्याच्यामध्ये झाडं उगवली, जे ओह! आम्ही ड्रिल केले होते. अच्छा. म्हणजे येस. तुम्ही तुम्ही ते इक्विपमेंट तयार केले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असं म्हणता येईल, की प्रॅक्टिकल तुमच्या आई-वडिलांनी ते सगळं प्रॅक्टिकली केलं. येस. मग त्याला किती यश आलं होतं? किती सक्सेसफुल झालं होतं ते? तर त्याच्यानंतर आम्ही एक 3-3.5 महिन्यानंतर ते प्रॉडक्ट लॉन्च केलं, हां. पी-व्ही-सी पाईपचं. हां, हां. आणि आपण सेल करायलाही चालू केलं. हं. ठीक आहे. आणि आपला सेलसुद्धा थोडा-थोडा चालू झाला. पण त्यावेळी काय झालं अ, की इथे एक ट्विस्ट होता, काय? की जेव्हा ते पी-व्ही-सी पाईप कस्टमरपर्यंत पोहोचायच्या, हं. तेव्हा त्या मॅक्सिमम टाईम डॅमेज होऊन जायच्या ओह! हां, ट्रान्सपोर्टेशनमध्ये. हां, हां. अल्टिमेटली ते तर पी-व्ही-सी पाईप्स आहेत. हो. करेक्ट. हां. आणि जेव्हा कस्टमर त्याच्यामध्ये झाडं उगवायचे, हं, ते झाडं तर उगू शकले. हं. पण जेव्हा जी झाडं मोठी व्हायची, हां. तेव्हा त्याचं वेट त्या पी-व्ही-सी पाईपला सस्टेन नव्हतं होत. ओह! आणि ओके. मग ते स्ट्रक्चर बऱ्याचदा खाली पडायचं. हं, हं, हं. तर मग इथे असा प्रॉब्लेम आला, की ही जी आयडिया आहे आपली किंवा हं. हे जे प्रॉडक्ट आहे पी-व्ही-सी पाईपचं, ते बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शनच्या दृष्टीने व्हायबल नाहीये, हे हं, हं. आमच्या लक्षात आलं. हां, हां. मग त्यावेळी ही सिच्युएशन तर खूप डिफिकल्ट होती हां. आणि तेव्हा आम्ही ह्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये हे एक चॅलेंजच मी म्हणू शकेल. हां, हां. मग त्यावेळी आम्ही असा एक डिसिजन घेतला, की नाही आता आपल्याला थांबायला पाहिजे हे अच्छा. प्रॉडक्टचं सेल म्हणजे तुम्ही करण्यापासून. लवकरच फेल झाला आणि ते एक्सेप्ट सुद्धा केलं, की येस. तुम्ही फेल झालात. येस. हां. आणि मला इथे हे जे नवीन उद्योजक आहेत त्यांना हे सांगायला आवडेल, की डोंट गेट फॉल इन लव्ह विथ द प्रॉडक्ट दॅट यू हॅव क्रिएटेड. राइट. रादर गेट फॉल इन लव्ह विथ द प्रॉब्लेम दॅट यू आर सॉल्व्हिंग. येस, ट्रू. करेक्ट. हां. तर मग आम्ही इथं हे डिसिजन घेतलं, की हायड्रोपोनिक्समध्ये काम करण्याचं नाही थांबवलं हं, आपण. हं, हं. आपण हे थांबवलं, की आपल्याला प्रॉडक्टमध्ये सुधार करण्याची जरूरत आहे. हां. आणि ते तुम्हाला लवकर लक्षात आलं. म्हणजे करेक्ट. तुम्ही ते एक्सेप्टही केलं, येस. की हे बरोबर होत नाहीये. आता आपल्याला याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे. मग एक्झॅक्टली. पुढे काय केलं तुम्ही? मग अशा स्ट्रॅटेजीज आपल्याला तर चेंज कराव्याच लागतात. हां. बिझनेसमध्ये हे खूपदा होतं. खरंय. जसे काही आपल्याला सिच्युएशन येत राहतात त्याच्यानुसार चेंजेस केले आम्ही. हं, हं. आणि त्याच्यानंतर मग अ, आम्ही असं ठरवलं, की जर हॉरिझॉन्टलपेक्षा आपण व्हर्टिकलमध्ये जर शिफ्ट झालो, अच्छा. तर निश्चितच हॉरिझॉन्टलपेक्षा व्हर्टिकलमध्ये आपण अजूनही कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. हं, हं, हं. तर राइट. मग पण नंतरचा भाग होता आर-एन-डीचा. अच्छा. नंतर जो आपला दुसरे जे डायरेक्टर आहेत हं, हं. रविराज, हं. ही इज अ डिझाइन एक्सपर्ट. ओके. मग त्यांनी पुन्हा व्हर्टिकल टॉवरमध्ये शेकडो ट्रायल एंड रिसर्च केले. अच्छा. आपली स्वतःची एक आर-एन-डी लॅब आहे हं, 3D हं. प्रिंटिंगची. हं, हं. मग जेव्हा आपण कोणतंही प्रॉडक्ट लॉन्च करतो, हं, हं. तेव्हा आधी आपण शेकडो ट्रायल एरर्स करतो अच्छा. आणि जेव्हा ते आपल्याला इंजिनिअरिंगदृष्ट्या फाईन प्रॉडक्ट मिळतं, हं. तेव्हाच आपण ते लॉन्च करतो. अच्छा. येस. आणि मला इथे हे सांगायला आवडेल, की आपले सगळे प्रॉडक्ट आहेत, त्याचे जे डिझाइन पेटंट आहेत, ते अप्रूव्ड आहेत. ओह! ओके. तर येस. मग हे जे डिझाइन आहे ते तुम्ही स्वतः तयार केलेले आहेत का कोणाकडून बनवून घेतलेले आहेत? नाही, हे आपण स्वतः तयार केलेले आहेत. अच्छा आणि येस. त्याला पेटंट सुद्धा मिळालेलं आहे. येस. वाह! छान. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला जवळपास 1 ते दीड वर्ष लागलं, की फाईन प्रॉडक्ट व्हर्टिकल टॉवरचं मार्केटमध्ये आणण्यासाठी. हं, हं, हं. मग तुम्ही मार्केटमध्ये हे लॉन्च करण्यापूर्वी कशी तयारी केली? कारण स्टार्टअप आता सुरू तर झालं होतं. तुमची जी कल्पना आहे तीही पुढे जात होती. मग लॉन्च करण्यापूर्वी काय-काय तयारी केली? म्हणजे मार्केटिंग असेल किंवा इतरही सर्व गोष्टी आहेत आणि हे सगळं कोव्हिडचा जो पिरियड होतं त्याच वेळेला झालं होतं, राइट? येस, करेक्ट. आणि मग जेव्हा आमचं हे आर-एन-डी चालू होतं, हं. तेव्हा मला इथे एक गोष्ट हायलाइट करायला आवडेल, की माझं तेव्हा एम-बी-ए झालं होतं हां, हां. आणि एम-बी-एमध्ये बऱ्याच केस कॉम्पिटिशन्स असतात. हं, हं. तर तेव्हा आय-आय-टीने एक केस कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केली होती, अच्छा. की इट वॉज रिगार्डिंग की प्रॉडक्ट पिच कॉम्पिटिशन. ओके. तर त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे काही बिझनेस आयडिया असतील, तर त्या हं, हं. तुम्ही पिच करू शकता. हां. तर मग तिथे मी हे हायड्रोपोनिक्स हे जे व्हर्टिकल टॉवरची संकल्पना आहे, ती प्रेझेंट केली अच्छा. आणि मला सुदैवाने तिथे पूर्ण भारतामधून फर्स्ट प्राइज मिळालं. ओह! ग्रेट. मग तेव्हा असं लक्षात आलं, की हां, जर आय-आय-टी सुद्धा आपल्या या संकल्पनेची जर एवढी दखल घेते, तर हं. आपण बरोबर ट्रॅकवरती आहोत. अच्छा.
आणि आपण मार्केट रिसर्च तर ऑलरेडीच केला होता. खरं. येस. पण त्याच्यानंतर एक महत्त्वाचं इथं चॅलेंज मला हायलाइट करायला आवडेल, की जसं तुम्ही सुरुवातीला म्हटला, की जी हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स कन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल भारतामध्ये जनजागृती फार कमी आहे. हो, खरं. येस. तर मग लॉन्चिंगच्या आधी आपल्यापुढे हे मोठं चॅलेंज होतं, की आता हे लोकांना समजून कसं सांगायचं? राइट. मग तेव्हा आपण काय केलं, की एआयच्या माध्यमातून किंवा काही डिझाइन सॉफ्टवेअर आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही असे व्हिडिओज बनवले, की जे लोकांना इझिली त्याच्यामधून समजू शकेल, की अच्छा. असेंबली कशी करायची आहे. इट्स लाइक अ डी-आय-वाय प्रॉडक्ट. डू ओके. इट युअरसेल्फ. हां, हां, हां. तर 10 ते 15 मिनिटमध्ये कस्टमर हे स्वतः असेंबल करू शकतात आणि नंतर जे पूर्ण किट आहे, जे हं. त्याला ग्रो करण्यासाठी लागतं, ते आपण सगळं त्यांना देतो. म्हणजे अच्छा. अगदी सामान्य लोकंसुद्धा ते आमचे जे इन्स्टॉलेशन मॅन्युअल आहे आणि हं, जे व्हिडिओज आहे, ते बघून इझिली त्याचा यूज करू शकतात. अच्छा. हां. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर, हे इक्विपमेंट घेतल्यानंतर मजुराची किंवा एकतर सॉईलची गरज नाहीये, मातीची गरज नाहीये. जे बिल्डिंगमध्ये राहणारे, शहरामध्ये राहणारे लोकं आहेत, मोठमोठ्या सोसायटीजमध्ये, त्या ठिकाणी आपल्या टेरेसच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हे ठेवलं जाऊ शकतं आणि हे स्वतः आपण असेंबल करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा एखाद्या असं म्हणता येईल, की एखाद्या व्यक्तीची गरज नाहीये किंवा एखाद्या एक्सपर्टची गरज नाहीये. फक्त ती बुक बघितली, की त्याच्यानंतर आपण हे सगळं अरेंज करू शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने या भाज्या उगवता येतात याचीही प्रोसेस सांगितली आहे. पण त्याचबरोबर तुम्ही एआयच्या माध्यमातून व्हिडिओज बनवले होते. ही जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी बुकलेट बनवल्या होत्या. पण लोकांना मग प्रत्यक्षात जेव्हा समजावून सांगण्याची वेळ आली, तेव्हा तो एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे कसं तुम्ही पटवून दिलं? तर मी ह्याच्यासाठी म्हणेल, की जे आमचे स्वतःचे काही व्हिडिओज होते, की हां, कशी असेंबली करून हे ग्रो करू शकतोय. हां. हे आधी आम्ही सुरुवातीच्या कस्टमर्सला दाखवलं. अच्छा. नंतर जेव्हा जे सुरुवातीचे कस्टमर होते, ते हां, जेव्हा यूज करायला लागले, हां. तेव्हा आम्ही त्यांचेही व्हिडिओ बनवले. ओके. हां. आणि ग्रेट. मग ते ॲज अ टेस्टिमोनियल आपण दुसऱ्या कस्टमरला दाखवले, की अच्छा. सो दॅट की त्यांचा त्याच्यावरती ट्रस्ट बसावा. हं, 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 मग हं. नंतर त्यांचाही ट्रस्ट बसला आणि मग हळू आपलं हे जे प्रॉडक्टचा कस्टमर बेस आहे तो वाढायला लागला. पण तुम्ही कस्टमरपर्यंत कसे पोहोचलात? त्याच्यासाठी आपल्याकडे बरेच काही प्लॅटफॉर्म होते. जसं हां, इंडिया मार्ट आहे, हां, हां. की त्याच्यावरून आपल्याला डायरेक्टली कस्टमर असतात ते इन्क्वायरी टाकतात हं, आणि हं. आपण त्यांना डायरेक्टली रीच आउट करतो. अच्छा. मग तो प्लॅटफॉर्म होता. हं, हं. त्याच्यानंतर आपण Amazonवरती प्रॉडक्ट लिस्ट केले. तर मला हे सांगायला आवडेल, की आपले जे प्रॉडक्ट आहेत हां, हां. दे आर बेस्ट सेलर ऑन Amazon. ओह! ग्रेट. येस. मग आपण UAEमध्ये वगैरे सुद्धा Amazonवरती सेल करायला चालू केलं. म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा हे सेल होतायत. फक्त भारतामध्ये नाही, तर इतर देशांमध्ये सुद्धा तुम्ही सेल करताय. हो. आणि मला इथे हेही हायलाइट करायला आवडेल, की आपण मोर दॅन 18 कंट्रीजमध्ये आतापर्यंत हे प्रॉडक्ट सेल केलेलं आहे. अच्छा. मग येस. त्याच्यासाठी वेगळे काही सर्टिफिकेट वगैरे लागतात? म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये जर आपल्याला सेल करायचं असेल, तर त्याच्यासाठी वेगळं काही याची सर्टिफिकेशनची गरज असते? हो, एक सर्टिफिकेशन लागतं. ते हं. असतं IECचं. हां, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स जे असतं. हां. ते असेल तर आपण इझिली त्याच्यामध्ये सेल करू शकतो बाहेरच्या देशामध्ये. अच्छा. येस. मग बाहेरच्या देशांमध्ये कसं मार्केट आहे यासाठीचं? बाहेरच्या देशामध्ये तर मार्केट खूप आहे. हं, हं. पण इथे खूप मेजर चॅलेंज आपण फेस करतो, ते की कोणतं आहे? ते असं आहे, की जेव्हा आपण 100 ईमेल करतो, हां, हां. म्हणजे काही जो डेटा असेल एम्बसीला वगैरे आपण कनेक्ट करतो. मग त्यांच्याकडून जो काही आपल्याला डेटा मिळतो, मग हां. त्याच्यानंतर आपण ईमेल स्टार्ट करतो. हं, हं. मग जेव्हा 100 ईमेल करतो, तेव्हा 1 ते 2 फक्त आपल्याला रिप्लाय येतात. अच्छा. ठीक आहे? म्हणजे पेशन्स खूप येस. गरजेचे आहेत. हां. त्याच्यानंतरही अजून पुढेही खूप पेशन्स लागतात. ओके. म्हणजे फक्त आतापर्यंत आपल्याला रिप्लाय आलेत. हां, करेक्ट? हां. मग त्याच्यानंतर ते लोकं बोलतात, की आता आम्हाला सॅम्पल पाठवा. हं, हं. मग ते सॅम्पल नंतर त्यांच्यापर्यंत पोहोचायला जनरली एक 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. डिपेंड ऑन देअर लोकेशन. हं, हं. मग एकदा ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं, की हे जे आपलं प्रॉडक्ट आहे ना, हे फक्त टच एंड फीलचं प्रॉडक्ट नाहीये. हं. इट्स मोर लाइक अ एक्सपिरियन्स प्रॉडक्ट. एक्झॅक्टली. मग जेव्हा ते कस्टमर स्वतः ग्रो करतात, हं, हं. जर्मिनेशन पिरियडपासून असेंबली असेल, न्यूट्रिएंट टाकण्याची प्रोसेस असेल हं, आणि हं. देन फायनल हार्वेस्ट खाण्याची जी मजा आहे, ते हां. जेव्हा कस्टमर स्वतः अनुभवतो, हं, हं. मग तेव्हा जेव्हा त्याला ते आवडतं, मग तो नंतर बल्क डील म्हणजे देतो. याच्यामध्ये एक एक प्रकारे 1-1.5 महिन्याचा कालावधी जात असेल कमीत कमी. येस, म्हणजे लीड येणार, मग हं. त्याच्यानंतर ते कन्व्हर्जन होणार. मग ते सॅम्पल जाणार. मग हं, ते हं. सॅम्पल पोहोचायला पुन्हा 15 ते 20 दिवस. मग अच्छा. पुन्हा ती उगवण्याची प्रोसेस. हां, मग हां. त्याला अजून एक 1.5 ते 2 महिने लागणार. ओह! ओके. येस.
म्हणजे सो एक इट्स लेंदी साधारणतः प्रोसेस. 3-4 महिन्यांची ही प्रोसेस आहे. म्हणजे करेक्ट. 6 महिने सुद्धा जाऊ शकतात. येस. तुम्ही चवीचं सांगितलं, की हे जे व्हेजीज आहेत ते उगवल्यानंतर त्याची चव सुद्धा बघतात. तर चव कशी वेगळी आहे? म्हणजे हायड्रोपोनिक किंवा एरोपोनिक प्रॉडक्ट भाज्या असतील किंवा आपल्या शेतीमधून उगवलेल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे चवीमध्ये काही फरक असतो? हो, चवीमध्ये तर फरक हां. असतो. कारण जर म्हणजे होतं काय ना, जेव्हा तुम्ही मार्केटमधून ह्या भाज्या विकत घेता, हं, हं. तेव्हा त्याच्यामध्ये मल्टिपल हँडलिंगची गोष्ट येते. हां, हां. करेक्ट? ते शेतामधून येणार, मग ते बऱ्याच व्हेंडरकडून, मग नंतर ते मार्केटमधून तुमच्या घरी येतं. हं, हं. मग तेव्हा त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये जे न्यूट्रिएंट व्हॅल्यू असतं ना, हं. त्याचा ऱ्हास होतो. ओके. तर मग त्याची चवसुद्धा म्हणजे इम्पॅक्ट होतो. हं, हं, हं. मग जर तुम्ही घरच्या घरी उगवताय, तर ते फ्रेश आहे, हं, हेल्दी आहे, तर हं. त्याची चव निश्चितच त्याच्यापेक्षा चांगली आहे. हं. आणि न्यूट्रिएंट सुद्धा तुम्ही तुमच्या तुम्हाला जी गरज आहे त्यानुसार ॲड करू शकता असंही म्हणता येईल. येस. मग हे अशा पद्धतीनं सुरू झालं आणि आता तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा करताय. दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा पाठवताय. तर हे करताना तुम्हाला काही चॅलेंजेस आले म्हणजे तुम्ही बाकीचे चॅलेंजेस तर सांगितलेच आहेत. पण इतर काही चॅलेंजेस इथे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये का म्हणजे लागली सुरुवात झाल्यानंतर चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला? अ, जसं ते सुरुवातीला लोकांना म्हणजे ही गोष्ट समजावणंच खूप अवघड होतं, हां. जनजागृती कमी असल्यामुळे. हं, हं. तर मग तेव्हा म्हणजे अक्षरशः कधी-कधी खूप वैताग यायचा, की हो. ही सेम प्रोसेस आपल्याला कंप्लीटली रिपीट करावी लागतीये. हं, हं. करेक्ट? कारण हं. पूर्ण नवीन आहे हो. त्यांच्यासाठी. मग तेच आपण हे जे चॅलेंज होतं, ते नंतर हळू हे जसं आपण पूर्ण डू इट युअरसेल्फ वाली जे पूर्ण सीरीज बनवली व्हिडिओची, हं, हं. त्याच्याने आपण हे ओव्हरकम केलं. अच्छा. नंतर जसं आधी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, की ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम होता. हं, हं. तर मग ट्रान्सपोर्टेशनमध्ये नंतर आपण असं हे व्हर्टिकल प्रॉडक्ट बनवलंय, की जे डिसेंबल फॉर्मॅटमध्ये जातं. अच्छा. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्टसुद्धा कमी आहे. मग खरं आहे. तिथं आपण ह्या दृष्टीने हे ओव्हरकम केलं. हं, हं. आणि एक्सपोर्ट मार्केटमध्ये जे मेजर चॅलेंज झालं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, हां. की खूपदा म्हणजे आपल्याला फॉलोअप घ्यावा लागतो. मग त्याच्यानंतर त्या लीड्स कन्व्हर्ट होतात. हं, हं, हं. आणि ह्या माध्यमातून पण आपण कन्सिस्टन्सी खूप दाखवली, हं, की हं. नाही लीडचा फॉलोअप घ्यायचा आहे, आपल्याला एक्सपोर्ट करायचंय. हां. आणि मला इथं हेही मेन्शन करायला आवडेल, की आपले जे एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रिब्युटर आहेत, ते हं, हं. आफ्रिका, घाना ह्या देशांमध्ये सुद्धा आहेत. ओह! अच्छा या देशांमध्ये सुद्धा कारण आफ्रिका आणि घाना असेल, हे देश एकतर गरीब देश म्हणून ओळखले जातात आणि दुसरं म्हणजे तिथेही जमीन भरपूर आहे. तरी सुद्धा त्यांना हे जे विथआऊट सॉइलचे वेजीज आहे किंवा जे काही प्रॉडक्ट आहेत ते वापरतात हे ऐकून आश्चर्य वाटतंय. आणि इतर इतर कोणकोणत्या देशांमध्ये जास्त मागणी आहे? ओके. तर आपण हे प्रॉडक्ट जे सेल केलेलं आहे, ते UAEमध्ये खूप चांगली मागणी आहे. हं, कारण हं. बऱ्यापैकी त्या देशामध्ये माहिती आहे, की हे एक्झॅक्टली प्रॉडक्ट काय आहे? अच्छा. हां. आणि जर आपण तिथं बघितलं, तर तिथे बरेच एन्व्हायर्नमेंटल चॅलेंजेस सुद्धा आहेत. हं, तर हं. ते लोकं इझिली मग तिथं पॉली हाऊस वगैरे करून त्याच्यामध्ये त्याचं प्रोडक्शन घेतात. हं, हं, हं. तर UAE आहे, त्याच्यानंतर कॅनडा आहे, फ्रान्स आहे, पोलंड आहे. अच्छा. येस, USA आहे. तर अशा ओके. बऱ्याच कंट्रीमध्ये आपण हं, हे अगदी सक्सेसफुली एक्सपोर्ट करून त्या लोकांकडून व्हिडिओसुद्धा आपल्याला हं. मिळालेले आहेत. मग भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा रिस्पॉन्स मिळतोय आत्ता? म्हणजे आता तुम्ही सुरुवात करून 4-5 वर्ष झाली आहेत. तर आता कसा रिस्पॉन्स मिळतोय? ओके. तर कंपॅरेटिव्हली जर आपण जर सेल पाहिला, हं, तर हं. आपल्याला साऊथच्या ज्या सिटीज आहेत, हं. तिकडून खूप चांगला रिस्पॉन्स आहे ॲज अच्छा. कंपेअर टू महाराष्ट्र. हं, हं. महाराष्ट्रामधूनही काही मेट्रो सिटीज आहेत, तेथून आपल्याला रिस्पॉन्स आता हळू मिळायला लागलाय. हं, हं. तर जर आपल्याला हा महाराष्ट्रामध्ये जर रिस्पॉन्स वाढवायचा असेल, तर आपल्याला जर शासनाकडून काही अनुदान मिळालं, तर इथलेही शेतकरी ते नक्कीच त्यांच्या शेतामध्ये इम्प्लिमेंट करतील. अच्छा. येस. म्हणजे हे जे व्हर्टिकल्स आहेत किंवा प्रॉडक्ट तुम्ही तयार केलेले आहे, हे आतापर्यंत फक्त जे असं म्हणता येईल की एक पर्सन सेंट्रिक एखाद्या घरामध्ये लावण्यासाठीच आहेत का मग शेतीसाठी सुद्धा तुम्ही सेल करताय? अ, तर हे जे आहे आपला जो मॅक्सिमम फोकस होता आत्तापर्यंतचा, हं, तो हं. होम यूजसाठी होता. हां, हां. कारण आपल्याला होम यूजपासून तो अवेअरनेस क्रिएट करायचा होता. हां, हां. कारण इट्स लाइक अ कॅटेगरी क्रिएशन प्रोसेस. हं, कारण हं. लोकांना हे माहितीच नाहीये प्रॉडक्ट. तर मग इथे फक्त आपण एक प्रॉब्लेम पकडला होता, की लोकांना एकतर 2 प्रॉब्लेम होते. हं, हं. जर शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर जमिनीची सुपीकता आहे ती दिवसेंदिवस कमी होतीये. तर हां. त्यांना असं काही प्रॉडक्ट देण्याची गरज होती, की कमीत कमी जागेमध्ये ते जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात, शिवाय पाण्याची बचत. हं, हं. आणि दुसरा जो प्रॉब्लेम होता, तो शहरात राहणाऱ्या लोकांच्यासाठी. हां, हां. कारण त्यांच्यापर्यंत ही जी मार्केटमधून मिळणारा भाजीपाला आहे,
तो अगदी फ्रेश स्वरूपात नाही मिळत आहे. हं, हं. तर मग आपण हे दोन्ही टार्गेट ऑडियन्स पहिल्यांदा टार्गेट केले होते. अच्छा. करेक्ट. हं, हं. तर मग आपला जो फोकस आहे तो दोन्हीवरती सुद्धा आहे. ओके. आणि हे जे शेतकऱ्यांचे प्रोजेक्ट आहेत, ते आपण एक केरळामध्ये सक्सेसफुली रन केलेले आहेत. अच्छा. कर्नाटकामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1-2 ठिकाणी आहेत. पण त्याच्यासाठी जास्त खर्चही येत असेल? कारण शेती करायची म्हटल्यानंतर शेती आपल्याकडे असते आणि तिथं आपण जे काही आपल्याला भाज्या असतील किंवा पिकं आपण उगवत असतो. पण या माध्यमातून हे व्हर्टिकल खर्च एकतर खरेदी करणं आहे, मग त्याच्यानंतर त्याला जरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचं असेल, 1 एकर शेती, 2 एकर शेतीमध्ये जर आपल्याला ते लावायचं असेल, तर त्याच्यासाठी वीजही ऑब्व्हियसली जास्त लागणार आणि त्यानंतर न्यूट्रिएंट सुद्धा ॲड करावे लागतील. म्हणजे भलेही न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असेल त्या भाज्यांची, पण जेव्हा आपण ॲड करतो, आपण मार्केटमध्ये जातो, तर आपण काय म्हणतो, की आता पालक आहे. एकीकडे आहे ₹10 ची जोडी आणि दुसरीकडे हे वेगळे न्यूट्रिएंट ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे ती जर समजा ₹100 मिळत असेल, तर सामान्य ग्राहक हा विचार करणारच. तर मग याच्यासाठी कशा पद्धतीनं मार्केट तयार होतंय किंवा काय केलं जातंय? ओके. तर मी इथं मेन्शन करेन, की आपल्याला जर हायड्रोपोनिकच्या शेतीमधून जर इन्कम हां, काढायचं आहे, हां. तर तुम्हाला अगदी एकर्समध्ये जायची अजिबात गरज नाहीये. अच्छा. जर तुम्ही एकर्समध्ये जाणार, तर हं, तुमचा खर्च आहे तो करोडोमध्ये होणार. हं. एक्झॅक्टली. करेक्ट. हां. तर मग आपल्याला जी सुरुवात करायची आहे, ते फक्त 1 गुंठा, 2 गुंठे म्हणजे 1000-2000 स्क्वेअर फीट किंवा मॅक्सिमम 5000 हं, स्क्वेअर हं, फीट हं. एवढीच जमीन फक्त आपल्याला लागणार आहे. हं, हं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते टॉवर इन्स्टॉल करायचे आहेत आणि अच्छा. जनरली 2 वर्षामध्ये तुमचं ब्रेक इव्हन अचीव्ह होतो. म्हणजे अ, जेवढं तुम्ही भांडवल घातलंय, ते हं, हं. तुम्हाला मिळून जातं आणि हं. ही जी टॉवरची शेल्फ लाईफ आहे, ती जनरली 10 वर्षापर्यंत आहे. मग दुसऱ्या वर्षापासून तुमचं जे आहे ते काय म्हणते मी इन्कम. प्रॉफिट हां. चालू होतो. करेक्ट. आणि जर तुम्हाला हा ब्रेक इव्हन लवकर अचीव्ह करायचा असेल, तर तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स लावू शकता. अच्छा. येस, की लेट्यूस असेल, हं, हं. बेसिल असेल, तर ह्या काही अशा अ, मी म्हणेल की ज्या फॉरेनमधून आलेल्या भाज्या आहेत, हां, हां. त्यांना खरंच खूप जास्त डिमांड आहे आणि आणि त्या त्याच्यामध्ये महाग सुद्धा असतात. येस, महाग सुद्धा आहेत आणि न्यूट्रिएंट रिच सुद्धा आहेत. हं, हं, हं. तर मग आपण त्या रिकमेंड करतो. अच्छा. म्हणजे फक्त असं म्हणता येईल, की हे जे इक्विपमेंट आहेत, ते खरेदी करून त्याच्यामध्ये कोणत्याही भाज्या उगवण्यापेक्षा ज्यांना डिमांड आहे आणि ज्याचं मार्केट आहे आणि त्याला ती व्हॅल्यू मिळू शकते, हे बघूनच ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा ही प्रक्रिया जी आहे ती एक्सेप्ट करण्याची गरज आहे. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, की तुम्ही इतर देशांमध्ये मागणी आहे हे सांगितलंय, पण हायड्रोपोनिक असेल किंवा एरोपोनिकचे अशीही उदाहरणं आहेत, की काही देशांमध्ये खूप कॉन्फिडंटली हे वापरलं जायचं. लॉन्च सुद्धा करण्यात आलं होतं, पण तिथं ते फेल ठरलेलं आहे. आणि स्टार्टअपविषयी बोलायचं झालं, तर अनफॉर्च्युनेटली स्टार्टअप सुरू तर होतात, पण ते 90% जास्त स्टार्टअप हे फेल होतात असं म्हटलं जातं. तर मग याच्यामध्ये म्हणजे हे जे प्रॉडक्ट तुम्ही लॉन्च केलेलं आहे किंवा स्टार्टअप लॉन्च केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्यामुळे कॉन्फिडन्स आलाय आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये हे स्टार्टअप रन होऊ शकतं? तर जसं मी महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, की हां. आपली जी कंपनी आहे, ती आय-आय-टी फंडेड आणि ग्रँटेड कंपनी आहे. अच्छा. शिवाय आपल्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा अक्रेडिटेशन दिलेलं आहे. हां, हां. तर मग त्या काइंडचं आता एन्व्हायर्नमेंट इथं क्रिएट होतंय. ओके. त्याच्यामुळे जे स्टार्टअप आहेत, तर त्यांना मी म्हणेल, की एक प्रकारचा तो सपोर्ट मिळतोय. हं, हं, हं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, की अ, जेव्हा आपण कोणताही स्टार्टअप रन करतो, तेव्हा कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. हं, हं. करेक्ट. तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येणार. मग तुम्हाला ते ओव्हरकम सुद्धा करावे लागणार. एक्झॅक्टली. जसं मी मगाशी म्हटलं, की तुम्हाला अ, जे तुमची स्ट्रॅटेजी आहे, ती हं, हं. जशा काही सिच्युएशन येतात, त्यानुसार ती बदलावी लागते. हं. तुम्हाला माहिती आहे, की तुमचं फायनल गोल हे आहे. हो. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. हं, मग हं. तुम्हाला काही माइलस्टोन तयार करावे लागतात आणि मग ते स्टेप बाय स्टेप माइलस्टोन जसे तुम्ही ओव्हरकम करता, मग तुम्ही तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचता. हं, हं, करेक्ट. हं. आणि जसं तुम्ही म्हटला, की आता सध्या बऱ्याच कंट्रीमध्ये हे फेल सुद्धा झालेलं हो, आहे. काही कंट्रीजनी लॉन्च केलं होतं. त्यांना कॉन्फिडन्स होता, पण ते फेल झालेलं आहे. येस. कारण कसं असतं ना, इथे मी 2 गोष्टींचा उल्लेख करेल, हं. की एकतर बऱ्याच कंपन्या आहेत, ते अजूनही हॉरिझॉन्टल पाईप्समध्येच झाडं उगवत आहेत. अच्छा. येस. तर मग जेव्हा हॉरिझॉन्टल पाईप येतात, तेव्हा जास्त खर्च लागतो. हं, हं, करेक्ट. हं. जेव्हा तुम्ही व्हर्टिकली करता,
तर मी इथं असं उदाहरण देईल, की 1,000 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये हां, हां. म्हणजे एका गुंठ्यामध्ये जर तुम्ही टॉवर लावला, हं. तर 75 ते 80 टॉवर तिथे आरामात बसतात. अच्छा. तर तुम्ही 4,500 झाडं आरामात तेवढ्या जागेमध्ये उगवताय. हं, मग हं. तुम्हाला अगदीच कशाला ते 1 एकर, 2 एकरचा खर्च करायचा आहे. हं, हं. म्हणजे करेक्ट? ज्यांच्याकडे कमी शेती असेल, कमी येस, जागा असेल, ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे उगवू शकतात, तेही व्हर्टिकली. येस, आणि व्हर्टिकल शेतीचं मला असं वाटतं, की मोठ्या प्रमाणामध्ये आता जनजागृती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यावर एक एक्सपेरिमेंट सुद्धा करायला लोकांनी सुरुवात केली आहे. मग तुम्हाला काय वाटतं, की या प्रॉडक्टचं फ्युचर नेमकं काय असेल? किंवा ग्रीन वॉरियर्स पुढच्या 3-4 वर्षात, 5 वर्षात कुठे असेल? तुमचं काय एम आहे? ओके. तर ग्रीन वॉरियरला सगळ्यांना ग्रीन वॉरियर्स बनवायचंय. अच्छा. येस. हे आमचं ध्येय आहे हं, हं. आणि मी तर अशी आशा करते, की एकदा तरी लोकांनी हा प्रॉडक्ट घेऊन स्वतः त्याच्यामध्ये स्वतःची भाजी स्वतः ग्रो करा. म्हणजे तुम्हाला समजेल, की स्वनिर्मितीचा काय हं, हं. आनंद असतो. येस, येस. करेक्ट. राइट. तर मग हेच आमचं एम आहे, की मला पुढच्या काही वर्षांमध्ये हा प्रत्येक घरामध्ये हा टॉवर बघायचा आहे. ओके. येस. मग त्यासाठी तुम्ही काय करताय? म्हणजे कशा पद्धतीनं मार्केटिंग करताय किंवा काय स्ट्रॅटेजी आहे तुमची? अ, ओके. तर आपण जसे डी-आय-वाय किट्स वगैरे आत्ता देतोय, हं, पूर्ण हं. असेंब्ली युनिट्स, करेक्ट? आणि जे काही आपण व्हिडिओज वगैरे बनवतोय, तर त्याच्यामार्फत हळू-हळू जनजागृती होतीये हं, आणि हं. आपण जे सगळ्यात मोठं शस्त्र वापरतोय ते इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचं. अच्छा. येस. मग त्याच्यामुळे काय होतंय, की लोकं आता खूप जास्त Instagramवरती ॲक्टिव्ह आहेत. हं, हं. तर मग ते लोकं ते बघतायत, की हां, अशा तऱ्हेनेही शेती करता येऊ शकते किंवा जर मी हा टॉवर माझ्या घरी लावला, तर मी अशा पद्धतीने स्वतःची भाजी स्वतः उगवू शकते. अच्छा. तर मग ते लोकं म्हणतात, जर ते लोकं करतायत, देन हं. व्हाय शुड नॉट आय ट्राय? हं, हं, हं. तर त्या पद्धतीनं ते लोकं करून इन्फ्लुअन्स येस. होतायत असं म्हणता येईल. येस, एक्झॅक्टली. आणि जसं बाकीही बरेच प्लॅटफॉर्म आहेत, जसं Amazon आहे, हं, हं. Flipkart आहे, त्याच्यावरही आपण सध्या अवेलेबल आहोत. तर त्या दृष्टीनेही आपण मार्केटिंग करतोय आणि जसं मी शेतकऱ्यांचं म्हटलं, जर खरंच सरकारच्या दृष्टीने जर आपल्याला ते अनुदान मिळालं, हं. तर नक्कीच आपण ही जी रिव्होल्युशनरी ॲग्रीकल्चरची जी कॉन्सेप्ट आहे ही आपली हं, हं. हायड्रोपोनिक्सची, हां. तर ती आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून एक व्हायबल इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये शेतीचं बनवू शकतो. हं, हं, हं. जो कृषीप्रधान देश आहे, त्याला एक नक्कीच नवीन आधुनिक शेतीचं स्वरूप आपण आणू शकतो. हं. आणि आता एक शेवटचा प्रश्न, आपण या पॉडकास्टच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये आता म्हणजे एकतर कॉन्सेप्ट वर विचार करणं, त्याच्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट सुद्धा हा मांडलेला होता. आय-आय-टी कडून तुम्हाला अनुदान मिळालं आणि त्यानंतर आता तुम्ही ते रन करताय. तर या सगळ्या जर्नीमधून तुम्ही नेमकं काय शिकलात ॲज अ बिझनेस वुमन म्हणून? आणि जे आता कोणताही बिझनेस करू इच्छित आहेत, स्टार्टअप सुरू करू इच्छित आहेत, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? ओके. अ, तर कसं आहे ना, हे जे बिझनेसचं क्षेत्र आहे ना, ते हां. खूप जास्त फॅसिनेटिंग जरी बाहेरून आपल्याला वाटत असलं, तर आतमधून ते तितकंसं नाहीये. एक्झॅक्टली. कारण बऱ्याचशा आपण काय बघतो, की आता मूव्ही असेल किंवा एखादी आपण रील बघितलं, तर त्याच्यामध्ये एखादा मुलगा उठतो, त्याच्यानंतर तो बिझनेस करतो आणि तो सक्सेसफुल होतो. हे सगळं आपण 30 सेकंदांच्या रीलमध्ये बघत असतो आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं, की हे एवढं ईझी आहे. पण ते तेवढं सोपं आहे का? अ, निश्चितच नाही. हं, मेहनतीला पर्याय नाहीये. हं. खरंय. आणि जसं मी म्हटलं, की तुम्हाला तुमचं स्वतःचं जे अंतिम ध्येय आहे, ते माहिती असायला पाहिजे आणि हं, त्याच्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप आराखडा करायचा आहे, की मला तिथपर्यंत कसं पोहोचायचं आहे. येस, ऑफकोर्स तुम्हाला अधेमध्ये तुमच्या स्ट्रॅटेजी चेंज कराव्या लागू शकतात. हं, हं. म्हणजे जी काही परिस्थिती असेल त्यानुसार. येस, परिस्थितीनुसार. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथे सांगेल, की तुम्ही स्वतःला अपग्रेड करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला आणि तुमच्या प्रॉडक्टला सुद्धा आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीजला सुद्धा. कारण आत्ता जर तुम्ही बघाल, तर एआय खूप जास्त इम्प्रूव्ह होत आहे. हं, हं. करेक्ट? तर तुम्हाला त्या गोष्टी शिकाव्या लागतील. हं, ChatGPT आहे, एआयचा वापर असेल, तो तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजमध्ये तुम्हाला तो इम्प्लिमेंट करावा लागेल. हं, तर हं. तुम्हाला स्वतःमध्येही अपडेशन करावं लागेल आणि प्रॉडक्टमध्ये सुद्धा करावं लागेल. हं, जे हं. काही ॲडव्हान्समेंट येतायत, ते तुम्हाला इथेही लागू करावे लागतील. तर अच्छा. मग तेच आहे, स्वतःवरती विश्वास ठेवा, हं, हं. चिकाटी सोडू नका खरंय. आणि स्वतःच्या ध्येयावरती नक्कीच जर विश्वास ठेवला, तर तुम्ही 100% यशस्वी होणार. येस, येस. ट्रू. थँक यू सो मच आणि तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही इथे आलात, एवढं छान बोललात त्याबद्दल पुन्हा एकदा थँक यू. थँक सो मच आणि मी तुमचे, तुमच्या सर्व टीमचे आणि न्यूज 18 लोकमत याचे खूप जास्त आभारी आहे. कारण त्यांनी आज इथे
माझ्याबद्दल, माझ्या कंपनीबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवेअरनेस खूप कमी असणाऱ्या या हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स सिस्टमबद्दल लोकांना सांगण्याची ही जी काही संधी आज इथे उपलब्ध केली त्याबद्दल. धन्यवाद. वेलकम, वेलकम. थँक सो मच. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. तुम्हाला काही सूचना असतील, तुम्हाला स्टार्टअप विषयी किंवा बिझनेस विषयी काही माहिती हवी असेल, तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 लोकमत.